सकाळची कामाची घाई गडबड, त्यात मुलांचा नाश्ता, डब्बा आणि सोबत एक डोक्यावर टेन्शन. काहीतरी पौष्टिक आणि चटपटीत द्यायचं म्हणजे मुलं पण खुश आणि आपण पण. त्यासाठी इथे मी आज ज्वारी आणि तांदळाच्या पिठापासून मस्त असा कोबीचा छान नाश्ता तुमच्यासोबत शेअर करते. बघा इथे मी कोबी असा छान उभा पातळ चिरून घेतला, स्वच्छ धुवून एका पातेल्यात काढून घेतला आणि जितका कोबी घेतलेला आहे त्याचा पावपट इथे मी कांदा उभा चिरून ह्यात घातला. एक मिरची, थोडी कोथिंबीर घालून ह्यात मी मीठ घातलं आणि 10 मिनिटं असंच झाकून ठेवलं. म्हणजे 10 मिनिटं त्याला छान असं पाणी सुटेल. मग यात मी हळद, आगरी मसाला, काश्मीर लाल मिर्च पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि थोडा ओवा चुरून घातला. सगळं हे एकजीव मिक्स करून घेतलं आणि मग ह्यात आलं आणि लसूण सुद्धा ठेचून घातलं. मग ह्यात 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलं आणि ज्या कोबीला पाणी सुटलेलं ना त्या पाण्यातच हे मी पीठ मळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला गरज लागली तरच ह्याच्यात थोडं पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. व्यवस्थित पीठ कोबीमध्ये असं मिक्स करून ह्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आणि गॅसवर पॅन किंवा तवा ठेवायचा, त्यात थोडं तेल घालायचं. मग ह्या वड्या एक एक ह्यात टाकायच्या आणि मंद गॅसवरती ह्या 5 मिनिटासाठी झाकून ठेवायच्या. दुसरी बाजू मग पलटायची आणि कलथ्याच्या साहाय्याने जरा अशी दाबून घ्यायची. छान असे खरपूस हे आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले कुरकुरीत असे कोबीचे खमंग वडे. मुलं खूप आवडीने खातील, त्यासाठी नक्की करून पहा आणि जर मुलांना आवडलं तरच आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.